त्यांचं सहर्ष स्वागत करतो. जेवायला पुढे सुरू करू नका, थांबा. या ठिकाणी संकल्प सोडल्याशिवाय आपण दिल्लीमध्ये आहात. सर्वांनी या ठिकाणी वाढ झाल्याशिवाय कोणी या ठिकाणी प्रारंभ करायचं नाही. हरे राम हरे राम. मागे चला, बाकीचं चला, पंक्ती मागे चला. मंदिरात बसा. ज्याला जागा नाही तरी मंदिरात बसायची जागा ती उपलब्ध राहा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. बोला बोला. अगदी सुंदर असं हिंदुस्थानातील मानाचा गणपती गौरव रंगारी गणपती या सर्वांचा अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त मंडळी यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. गुरुवारी गोविंद महाराज म्हणजे संस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. सलाबादप्रमाणे अगदी अन्नदाना सेवा दिल्ली क्रमांक 45 तिथेच थांबा आता. बाकी पुढे मंदिरात कसा मंदिरात काही आपल्या वारकरी राहण्याची व्यवस्था करू लागत त्यांना व्यवस्था लवकर करायच्या. अगदी सुंदर अशी सेवा आपला सर्व वारकरी देत. आणि बघा तिकडे काय राहिलं तिकडे बघा सगळे आपले साहेब सर्व विश्वास आपल्या सर्व या आगीच्या सर्वांमध्ये सर्वात मोठी दिल्ली वारकरी असतात. पाण्याची व्यवस्था आहे. वतनी कवळ देता नाम घ्या श्री हरीचे सहज होते नाम घेता पुकार जाणीजे यज्ञ कर्म बोला कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव श्री पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुवारी गोविंद महाराज की गणपती बाप्पा मंगल मूर्ती जगन्नाथ माता की जय. सर्व बसा, सावकाश बसा. वादनाला व्यतिरिक्त कोणी आत पंक्तीमध्ये फिरायचं नाही. सर्वांनी चला वाढणारी मंडळी फिरत राहायचंय. हो चालतं, ठीक आहे.
आपल्याला भेट देण्याकरता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दमदार आणि अगदी कार्यसम्राट वारकऱ्याचे लाडके दैवत श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याच रूपाने मी त्यांच्याकडे बघतो. आमचे गुरुबंधू महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण अक्षयजी महाराज भोसले यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवायची सर्वांनी. आणि त्याचबरोबर त्यांचे आलेले सर्व सहकारी. आणि दुसरी महत्वाची सेवा ती आता ऐका, तुम्ही सगळे सकाळपासून आळंदीपासून चालू आहे. आता जेवण करून झोपलेला बरोबर ना. आता शिंदे साहेबांचा ग्रुप आला त्या अक्षमाला आपण वारीमध्ये काय काय करतोय. आपण काही रिपोर्ट वाटतोय, कुठे काही त्यांना छत्र्या देतोय, कुठं अन्नदान करतोय, कुठे सत्कार करतोय, कुठे पूजा करतोय. पण या सगळ्यापेक्षा माझा तुम्हाला निरोप आहे की हा एकनाथ शिंदे वारकऱ्यांचा गुरुबंधू आहे, वारकऱ्यांचा मित्र आहे, वारकऱ्यांचा सखा आहे. आणि वारकरी जर आता आळंदीपासून पुण्यापर्यंत चालू टाकले असतील तर त्या वारकऱ्यांचे आपण सगळ्यांनी जाऊन पाय दाबले पाहिजे. मला वाटते की महाराष्ट्रामध्ये प्रेरणास्पद राजकीय नेतृत्व आहे, त्याने आम्हाला सांगितलंय की वारकऱ्यांचे पाय दाबले म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेणं. इथे जे काय 5-50-100 मुलं सगळे आले, सगळ्या मुलांना एकनाथ साहेबांनी पाठवलं, सांगितलं की प्रत्येक वारकऱ्याचा पाय दाबा, की पायाची मालिश करा. या वारकऱ्यांचे पाय दाबल्यानंतर त्यांना जे काही समाधान मिळेल, अजून जे काही आशीर्वाद मिळतील ते आशीर्वाद आमच्याकडे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. आम्ही सगळे दिसलो काम करताना, पाय दाबताना, मालिश करताना, कुठे पाय जोडून देताना आम्ही करत नाही. सगळ्याच्या मागे सूत्रधाराचं नाव आहे संतांचे लाडके संत एकनाथ, जे वारकऱ्यांचे लाडके आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. कोणी उठण्याचं कारण नाहीये. निवांत असं म्हणतो वारकरी चालू झोपला आणि ढेकळात जरी झोपला तरी टाळाडून म्हणतो, त्याला गाडी लागत नाही आणि मग काय लागत नाही. तुम्ही निवांत झोपा. आम्हाला तुला फोटो काढायचा नाही, तुला काही सांगायचं नाही, तुला काही दाखवायचं नाही. आम्हाला फक्त प्रामाणिक पद्धतीची सेवा करायची. तेव्हा जेवढे आपल्या शिवसेना आघाडीची सेवा आहे माध्यमातून जे जे आहेत, श्रेयस आहेत, आमचं सुधारकडे मंडळ आहे, सगळी मंडळी आपली देवाची मंडळी, ही सगळी मंडळी शिवसेना आघाडीची बरीचशी मंडळी आहेत. ही सगळी मंडळी या ठिकाणी सेवा करणारी म्हणजे शरण सेवा आम्ही करणार आहे. आणि फक्त एक दुसरा प्रश्न आहे, तुम्ही 6 तारखेला आषाढीला पंढरपूरला पोहोचेपर्यंत काय दुखला फक्त आमच्या कृष्ण महाराजांना सांगायचं कुठे गेलो तुमची माणसं फोन केला काय बोलत होता. तुम्ही सगळ्यांना झोपा, ते सगळ्यांचे पाय दाबून देणार, आम्ही शेकून देणार आहे. जागे बोल बघायचं पण नाही कोण आलं काय करायचं. एवढं तुम्ही फक्त पडून राहील. सगळ्यांना आराम भेटला पाहिजे, दिलीघाट जायचं. त्यामुळे सगळ्यांना जेवण झालं सगळ्यांना व्यवस्थित आवाज नाही. त्यामुळे आता जेवढे मुद्दा आहे त्या सगळ्या लाडके बहिणी कुठे लाडके बहिणी आहेत ना, सगळ्या आहे का लाडक्या बहिणी कशा आपल्या लाडके वाढत. तुमच्या सगळीकडे काळजी करू नका, सगळे आराम करा. आपली काही 50-25 सगळे युवक आहेत, सगळे बंधू आहेत, सगळेजण तुमची काय दाबून देतील. आपण सगळं आनंद घ्या. आणि सगळं ज्याच्यावर आम्ही करतोय त्याला एकनाथ शिंदे साहेब त्यांना मात्र आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे एवढी आपल्याला करतो. धन्यवाद. या ठिकाणी अक्षय महाराजांना माझी विनंती असेल, आता फक्त येथे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी दिंडी आज या वर्षी आता दिंडीमध्ये 5,500 लोकांची नाव नोंदणी या ठिकाणी होती झालेली आहे. विनंती असेल त्या सोहळ्यामध्ये आपण सुद्धा पुढे संध्याकाळच्या ठिकाणी एक प्रवचन सेवा तुम्ही या. आणि त्या समवेत अगदी ठाण्यातून जर बघितलं तर आपल्याकडे जवळजवळ 2200 वारकरी फक्त ठाण्यातले आहेत. असो त्या समवेत तिथे सर्वांचं मी स्वागत करतो. प्रथम त्यांच्या ठिकाणी संस्थांच्या वतीने छोटस सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. तो सत्कार रामदास शेठ फुलारी यांना विनंती आहे की आपण अक्षयजी महाराज भोसले तसे माझे सहकारी पुण्यातील सर्व या ठिकाणी पुढे या. सही सर्वदे या पुढे या. या सही सर्वदे या पुढे या. नाटक करा आणि 1 मिनिट
आपल्या सत्काराची. तिकडे बघा संजय असेलच्या मानाला करेल सर्व या ना कोणतरी. आणि आता सूचना सर्वांना आपल्या दिंडीची शिस्त दिसली पाहिजे ना, त्याच्यापेक्षा कुणी काही करायची नाही. जागेवर तुमच्या येथील सेवा होईल आणि खरंच दुखत असेल तर हात करा पुढं. आणि इकडे ज्ञानेश्वर महाराज साठे आपल्या हस्ते दत्ताभाऊ यांच्याकडे रामदास आहेत ज्ञानेश्वर यांच्याकडे बाळू शिंदेकडे दोघं सत्कार करायचा त्यांचा. हे सर्वच आहे 400 दान. कारण 15-16 ठिकाणी व्यवस्था आहे. ही फक्त एक नॉर्मल व्यवस्था आपल्या इथे आहे. 1 मिनिट सर्वांनी मीडियावाले एक ऑफिस मधून आपलं शिवपण आपण काय करू एक स्प्रे घ्या. हा समतापद संस्था डिपार्टमेंटचे माणसं. तुम्हाला जसं मग सांगितलं ना मी, वारकऱ्यांनी जे खर्चायला पैसे आणलेले असतात तर मग ते हरवतात, त्यांच्याकडे जमा करायचे, जसे लागतील तसे घ्यायचे. मला वाटतं ही पद्धत आपल्या वारीष्ठच आहे. फक्त वारे सोहळ्यामध्ये आपले फक्त आपल्याच संस्थेने ठेव बँक आपल्याकडे. मला काय आठवले ज्यावेळेस शिबिरावर तुमच्या गावी नाही पहिल्यांदा घरची मला 500 रुपये दिले होते. ते मी आता जवळजवळ आपल्याकडे 1 कोटी जास्त ठेव जमा झालेली आहे. 1 कोटी जास्त ठेव जमा झालेली आहे. वाढव राहू. नाही आमचे काही वापस करतो ना ठेव आपण. पण तुम्ही सांभाळता सांभाळायचं कमी होते. आणि म्हणजे काकासाहेब कोयटे जे आहेत संस्थापक संस्थेचे संस्थापक ते महाराजांचे खूप भक्त. तर मग त्यांनी ते पूर्ण ते म्हटले साधं आहे का? बरोबर का दादा? हे आणायचं स्प्रे हवे.
झोपायचं ना ते काय जेवायचं आणि झोपायचं. तुमचं काय म्हणणं आहे शिंदे साहेबांविषयी काय वाटतं? कसा माणूस आहे? त्या डिनर केला आशीर्वाद. आता आम्ही हा व्हिडिओ केला साहेबांना पाठवणार. साहेबांना काय सांगा साहेबांना साहेब बघणार सगळे सांगा साहेबांना त्यात बघून सांगा. अजून सांगा त्यांना त्यांची कुठली गावं पडली कुठली नाही पडली.